महाराष्ट्रातील दिव्यांग असो, निराधार असो, या विधवा महिला असो, 4-5 महिन्यापासून यांना DBD करायला लावली, KYC करायला लावली. या KYC DBD नावावर या महाराष्ट्र सरकारनं खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे. 4-4, 5-5 महिन्याचे पैसे या DBD करायला लावलं, KYC करायला लावलं आणि ते पैसे गिळलेले आहे. आज यांची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सण त्योहार चालू झालेले आहे. दसरा दिवाळी समोर आहे, पण या दिव्यांगावर, निराधार विधवांवर अक्षरशः भीक मागायची वेळ आलेली आहे. आज अमरावतीचे दिव्यांग निराधार यांनी सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणि परिसरामध्ये दुकानात जाऊ भीक मागितली. ही वेळ या महायुती सरकारनं आणलेली आहे. महायुतीच्या सरकारचे हे जे भ्रष्ट मंत्री आहे, करोडोची बॅग घेऊन हे यांच्या रूममध्ये सापडतात. हे 35-35, 40-40 लाखाची टेस्ला कार घेत आहे, पण दिव्यांग, निराधार, विधवा महिलांचा यांना विसर पडलेला आहे. म्हणून या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. येत्या 8 दिवसात हे 4-5 महिन्याचे जर पैसे यांनी यांच्या अकाउंटमध्ये जर टाकले नाही तर कोणताच मंत्री महाराष्ट्राचा इथे जर आला, दिव्यांग, विधवा, निराधार महिला त्याच्या गाडीसमोर स्वतःचा जीव देईन. हे आमचं एक आव्हान आहे या सरकार इच्छा जनतेतर्फे, इच्छा निराधारातर्फे, इच्छा विधवातर्फे, इच्छा दिव्यांगातर्फे हे आमचं सरकारला चेतावणी आहे. आधी मानधन द्या, नंतर तुमचे आयुष्य आराम करा.